श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। बाळासाहेब, पप्प्याचं जागरण ना लक्षात राहणार। एक नंबर जागरण झालं। काय रशाला चव होती वे, एक नंबर। एक नंबर टेस्टी झालता बरं का पाटील। 5-7 दुरून हाणली मी। काय रसा झालता। जागरण गोंधळातलं खाण्याची चवच वेगळी। मटणापेक्षा रसाच चांगला होता। आणि लोक बी किती आले तर लोक मटण जेवण म्हणजे न बोलावते येते तेव्हा लोक म्हणजे माझा सासरा आहे तर हिथंच असतो। सुभाषरावच्या सासऱ्याला, बाळूच्या सासऱ्याला ये म्हणलं तर येताल का माणसं? कुठं आलती ते माणसं? मग काय निमंत्रण दिलं ना आले होय। तुम्हाला जेवा म्हणत होतो, जेवा म्हणत होतो, तुम्ही का म्हणत होता? शेवटी जेव तुम्ही। घरातला पप्प्या म्हणजे काय लोकांचा घरातला माणूस माझा तो। वहिनी म्हणल्या भाऊजी तुम्ही शेवट बसावं लागेल, ह्यांचा कोणी निरापेरा उरकायचा सगळा। आणि पण काय झाली अवस्था, तुम्हाला थोड्या लाजा वाटल्या पाहिजे का? पहिल्या पंक्तीला बसा नका तुम्ही, गावातले श्रीमंत। मला पप्पूची मंडळी काय म्हणली, भाऊजी तुम्ही पटकीने जेवून घ्या म्हणजे पंक्तीवर नियंत्रण ठेवचाल परत। मी जेवण घेतलं आणि मग नंतर मी सगळ्या पंक्ती शेवटपर्यंत म्हणत होतो ना, इथं वाडा, तिथं मीठ द्या, तिथं कांदा द्या। तुला फाडकीने चप्पल टाकेन, हात पुसून पाहिजे मला पळ सुटलाय घराकडे पहिल्या पंक्तीला जेवण। मागच्यांचा एकाला का विचार तसा नव्हतो गेलो। माझ्या बायकोसाठी किटलीत त्यांनी रसा पाणी दिलं, ते घरी पोच करायला गेलो लगेच आलो की। आणि मला तर का नाही न मागता तांबे पण मटण आणि रसा दिला पप्प्याच्या बायकोने। तुम्ही वाढून आणलं का? अरे वाढायला पुरलंच नाही। माग 60-70 जण राहिला बा। पप्प्याची बायको आली म्हणली भाऊजी काय पण करा, 60-70 जण उपाशी कशी बरं ती सगळी पेलेली। बरं मला सांग, मी कॅन्ड भरून पाणी ओतलं त्याच्यात आणि फिसकारली चटणीनं वडा म्हणलं, पाण्यासगळं रात्री भाकरी खाल्ली आम्ही। अरे मग बाळू तू जेवला का नाही रात्री? नाही जेवलं, पाण्यासगळं खाल्ली भाकरी। अरे आणि पण वहिनी तुम्हाला तिघाला लय गाणगान शिवाय देत होत्या आम्हाला। म्हणले या भाऊजीला कळाय पाहिजे, तिथे जेवाय पहिल्या पंक्तीला बसल्या ती आणि वाढप्याला म्हणतात पीस पीस टाका, पीस पीस टाका। ती रामबा म्हणत होती, रामबा पण वाटत नाही तुम्हाला असं गरीबाच्या लग्नात मागून घ्यायला? ती गरीब लाजतय देतय बिचार। बघा रामभाऊ गेली का नाही इज्जत आमची तुमच्यामुळे? बाळू किटले नेले द्या। अरे जागरण गोंधळांची चवच वेगळी असती, त्यामुळे असं वाटत होतं अजून द्यावं। आणि किटल्या हे बघ बाळा, घरच्यांनी काय करायचं बरं म्हणलं द्या प्रसाद द्या थोडासा, विषय बदला, विषय बदला, विषय बदला। कोणाला म्हण नका। वहिनी घाणघाण शिवाय देते तुम्हाला। पप्प्या तर मला बोलवायचं हे श्रीमंत भिकारी म्हणली किती का सुद्धा। बरं रस्त्याला काय एवढं की झालं? किटली भरून आलाय। तू नको पाप्याची लय बाजू घेऊ, पाप्याला माणूस तुझ्या सासऱ्याला, ह्यांच्या सासऱ्याला, माझ्या सासऱ्याला कसं काय त्यांनी मानपान केला, टावेल टोपी दिली, सत्कार केला। मागे जाऊ नका, पीस पीस द्या, पीस पीस। पुढच्याचा विचार करायचा, पुढच्या जागरणाला अजिबात म्हणायचं नाही तसं। जागरण गोंधळाच्या विषयासाठी तुम्हाला इथं बोलावलं नाही। ऊस कसं काय रामभाऊचा, ऊस कसं काय? एक ठोंब तिथे एक ठोंब उगावला, हे तर कडेचा हातलं तुकडं दाखव की भोंगारलंय सगळं, त्याला वाळवीने खाल्ले या बघ। हुमणी लागली घालणं, हुमणीनं वाळवीनं तरी कुठं जायचं? एक तुकडं त्यांच्यासाठी ठेवलंय, तुला काय रे पडतं? आता बघचाल, आता बघचाल रामभाऊचा शेती प्रयोग। सुभाषराव 8 दिवस अमेरिकेला चाललोय। कशाला? का? मशरूमची शेती कशी करायची त्याचं व्याख्यान आहे, ते ऐकायचं मी भारतभर सांगणार। म्हणजे म्हैसूरला जाणार का? म्हैसूरला नाही, मशरूमची शेती। मशरूमची शेती कुठं जाणार आहे? अमेरिकेला जाणार आहे ट्रेनिंग घ्यायला। ट्रेनिंग घ्यायला? तुमचं लक्ष कुठं असतं? लय शेतीतलं तत्वज्ञान सांगतो तुम्ही, मशरूमची शेती करणार आहे म्हणताय।
आपल्या कांबळेश्वर मधल्या बारावनगर मधल्या अरविंद बापू निंबाळकर माहिती आहेत ना? हा 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 त्यांनी शेती ढोबळे मिरची करतात ते. त्यांनी मशरूमची शेती एवढी छान पद्धतीने केली. ती बघाय कधी गेलाय तुम्ही? ते मशरूम होय अरुण बापूने केलेलं होय. हो. आणि मग मी त्याच्यातच कामाला राहिली की आता गेल्या महिन्यापासून. काय म्हणता आणि मग बिसवायला कुणाकडे? माझ्याकडेच आहे मशरूम. ए बाळो, मशरूमची शेतीबद्दल तुला माहिती आहे वय? अरे बावळा ते का काय लागा माझा सगळा अभ्यास बापूच्यात मी मागच्या पण ह्याच्यात कामाला होतो आणि आता परत त्यांनीच मला कामाला ठेवलं म्हणजे प्रामाणिक गड्या भिजवायला सगळे मशरूम माझ्याकडे आहे. आता पाणी संपलं एकदा काय सांगायचं मागच्या महिन्यातली गोष्ट. पाणीच संपलं पाणीच पुराणा त्याला. हा आणि पाटकऱ्याला म्हणलं बाबा आम्हाला मशरूम भिजवाय पाणी दे. तो म्हणला नाही बाबा पाणी आता दारू पॅक केलं या तळपायची आग मस्ता केली बापूने एवढं मशरूम चांगलं आलं या परदेशात जे पिकत नाही ते महाराष्ट्रात आणि कांबळेश्वर मध्ये गेलो रामभाऊ पार घेतली पार हो करला कॅनलच फोडून आणला आणि भिजवलं भिजवून काढलं. मशरूम बरं जाग्यावरच राहिलं. मशरूम माहिती राहतो मला बघा तुम्ही आधी नाही तर राहते अरे जागा बाळा, ती बघा मी तर असं आणि ऐकलंय. भिजवून काढलं हा. लिपून टाकला केलं रात्रीत पाटकरी आलेला का काय झालं म्हणजे काय बावळाटा सारखा हा, भाऊ, सुभाषराव मशरूमच्या शेतीला ठिबक लागतं हा. आणि तू कॅनल फोडला म्हणतो. काय बावळा ते तुम्ही लागा इरिगेशनचे लोक धरून नेत्याली थपा काहीतरी हाण नका. हा. बर मी काय म्हणतो रामभाऊ, हा. आपल्याला आता वेळ पण होता आणि जिरल पण आपण रात्री जागरणातलं खाल्लेलं. मग अरविंद बापू निंबाळकरांच्या तिथं जाऊ की बघायला? आणि माझा सतुशा नेहमी म्हणायचा पाटील मशरूमची शेती करा मशरूमची शेती करा. सतुशामध्ये काय तुमचा पारवा आहे माझा मशरूमची अहो, शेती पोरापेक्षा गडी महत्वाचा आहे मला. मशरूमची शेती मी करणार. ए, ऐक अरे परदेशात बापूजी तिथं चला की बघायला मग. हे जे ऐकू रे, चला मग. चल. चला 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 मामा बघा पप्पून आपल्याला आमंत्रण दिलं. मजा आली का नाही राती? अहो जागरणासारखा कार्यक्रम कडे आहे आपल्याला लय आवडतो. बरोबर. आणि अण्णा तुम्हाला खरं सांगू का, हा. ही जागरण अशी संस्कृती आपल्या ह्या खेडेगावात राहिल्या का नाही हा. म्हणून माणसं एकत्र येते ती. बरोबर आहे अगदी. हा, आज बघा ना हे एक नाही हे योगदान सगळं त्या पप्पूला जातं. अहो, तुमची ना आमची काय ओळख ना पाळक 3 गावचं 3 माणसं आपण पण त्याच्या त्या पप्पूनं बोलावल्यामुळं आपण एकत्र आलो आणि घट्ट मैत्री जशी आपल्या जावायची तशीच आपली व्हायला पाहिजे. अहो, नक्कीच कोण कोणाचा पप्पू सांगा की. हो. पण त्यानं बाबा आपलं जावाय मित्र आहेत म्हणून त्यांच्या सासऱ्यांना पण बोलवलं पाहिजे. जसं जावायचा तुम्ही म्हणला का नाही जावाय जसं सगळे मित्र आहेत तशी आपली बघा चांगली घट्ट होणार बघा मैत्री. होणारच. अहो, मित्र- 100%. नुसतं मित्रायचं होय जगात भारी मैत्री. ही मात्र 100% खरं आहे. हो का त्यामुळेच एकत्र आला. आपण का नाही यावं एकत्र? आलंच पाहिजे. पण ती निमित्त लागतं आपल्याला. कार्यक्रम असला तरच आपण एकत्र येतो. आता बघा तुमचा जावाय तुमचा जावाय आणि माझा जावाय हा. जगात दोस्ती भारे. इकडचं पान तिकडं हल्लं का नाही तरी ती तिघं एकत्र येते एका जीवानं. काही घडू द्या. अहो घडलं नाही घडलं का नाही तरी पण तुम्हाला सांगू का त्या तुमच्या दोघांच्या जावायपेक्षा का नाही माझा जावाय जरा 1 नंबर आहे. का माहिती आहे का, अहो तो अध्यक्ष आहे अध्यक्ष माहिती आहे का. ऐक की. काय का? बरोबर आहे यांचं म्हणणं बरोबर आहे. जावाय गाव लेवलला तुमचा एकच नंबर आहे. पण आमचा जावाय पार अमेरिकेपर्यंत प्रसिद्ध आहे. कसं आहे नुसतं गाव लेवलला थांबून जमन का त्यांना? सगळं बघावं लागतं जगाचं बघावं लागतं. अमेरिका हो आलं का म्हणजे आमचं असंच वय तुमच्या दोघांच्या जावापेक्षा माझा जावा श्रेष्ठ. कसं काय? अहो तुमचं नुसतं गावचं बघत्यात माझा जावाय देशाला जे विकास चालला की नाही त्यात आमच्या जावायचे पैसे जातात. आबा काटाकण्या जरा कमी आणत जावा. रोज चूक चूक माझी. देशाला का देशाला मग चूक माझी. दारूचा टॅक्स कुठे जातो? सरकारला जातो त्यातलं विकास कामं चालली आहेत म्हणून माझा जावाय दारू पितो घरात भरी पितळी नाही पण आबा चूक देशाला माझी टॅक्स. चूक माझी. मामा रात्री जेवाय बसलो ना माझ्या ताटात मटण होतं आणि तुम्हाला खळगुट वाढलं होतं. दया आली एक एक बचक दोघाला टाकली म्हणून आज तुमचं पोळा जावई- झाला. थांबा, 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 आम्हाला अण्णा, मिळायचं थांबा. काय? काय तुम्ही सांगताय तुमच्या ताटातलं? अहो तुमच्या ताटामुळे त्या पप्प्याच्या घरातली सगळी उपाशी झोपली असेल त्याचं काय? अहो 4 चौघात जाताना जरा थोडं तरी ठेवा जावा की. मला द्या मला द्या मला द्या. मला द्या, काय मला चाललंय द्या. तुमचं ही? हा जर शोभनाशी वागा त्या बेताय म्हणून काय पोट भरलं पाहिजे का नुसतं? काय पण चाललंय का? खळगुट उचलून द्यायला अहो, पाहिजे. ह्याच्यापेक्षा ह्यांच्या जावायने किटल्या भरून घेणं त्याचं काय तुमच्या अहो, ते दोघांच्या बी. खानदानच तसं आहे नुसतं फुकटे
पाहिजे फुकटे पाहिजे अहो रवा ठेवला नाही तुम्ही राव अहो, लय बोलू नका, नुसता तुमच्या रस्सा वाटला गावात गावात वाल्यानी. अहो असलं सेवे मामा. असलं जावय मला सांगतो आवाज कमी ठेवा राव अन्नाच्या नका नाद लागू मला गावाची ना अन्नाची रॅग ना रॅग माहित आहे रिटायर फौजी या कुत्र्याच्या आय गत धुमसल तुमच्या दोघाला आबाला मामा दोघांना कोणाला म्हणतोय आ, तुमच्या दोघाला पळता भोतुडी होईल आपलं नाव घेतलं नाही हा चिचिन. मला अन्नाचं सगळं आणि माहित आहे दोघं संघ आली तरी हरणार आपण अरे थांबे शशा तू मला ह्या दोघांची भीती घालतोस होय आणि अण्णाची अरे असला अण्णासारखं असलं का नाही मिशावलं का नाही 500 जुरळ माझ्या मागा दोघाला अण्णा आणि एकटा बस. तू नको सांगू मला रे अरे तो मी तर मध्ये बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही अहो, तुमच्या जावयानं मला पण दारू पाजली होती अंगावलं येतं काय पाप केलं त्या सुभाषरावनी आणि त्या बाळासाहेबांनी काय बाळासाहेबाचं नाव? पुढे सासरं मिळत अरे त्याला. तू सर जरा इकडे कस कुणाचं कोण गाणं गाताय तुम्ही हा त्या- माझा जावाय जेवढा गुणी अरे तो थांब रे तिकडे दोघांचा बी सगळा माझा जावं गुन्हे आहे अरे दोघांचं पण जावई तुमचं नाही बेकारायचं. अरे तू मागं सर रे. दाखवतो. माझ्याकडे तोंड वरून कर बघायचं नाही. बघायचं नाही अजिबात तू. काय म्हणतोय तू? मागं सर तुम्ही. ए, मागं सर तू. मागं सर. अजिबात चालू पूर्ण. अरे अरे बाजूला अण्णा अहो काय करायला लागलाय इकडे काय बारक्या पोरासारखी भांडणं करायला लागलाय तुम्ही काय बारक्या मी भांडणं अरे काय आता उठाय अरे काय सोने खाली टाक अण्णा नको अण्णा नको असं काय करू नका काय झालं मला चॉकलेटला पैसे दे की पप्प्या काका काय झालं डीपी चोडायला की मला मला पण ती पाहिजे चॉकलेटला पैसे मागितलं म्हणून एवढं रागवत्या ती पप्प्या जावा घेऊन शशा अरे जा घेऊन तिकडं अरे देवा अरे कसली भूताटकी म्हणायची अरे माणसं आहेत का भूत आहेत हा शहाणी सुरती माणसं आणि बारक्या पोरासारखी भांडणं सोडवायला जावं तर मला मारलं हा काय रे देवा अरे चेअरमन मेंबर तुम्ही मला इकडे वाडी वस्ती कशाला आणला असेल वाडी वस्ती हा वाडी वस्तीवली मध्ये चालते तर इकडे आणलेलं चाला ना काय ही बघा की त्या वस्तीला जाणारा रस्ता हा त्याला मेंबर ध्यान ठिकाणावं लागतं रस्ता मंजूर झाला ही ह्यांना माहित नाही टेंडर दिलेलं ह्यांना भरलेलं माहित नाही ही सरपंच आहे त्या गावचं हो का ह्या वस्तीला हा रस्ता आहे ना हा कॉन्क्रीट करून सिमेंट कॉन्क्रीट करून घ्यायचा आहे तुम्ही का मध्ये उभं राहिलाय कर बाबा आमची इथं माप घ्यायची आणि मध्ये काय फौज आल्या ग या साहेब या कोणाला हाऊस आलेली मध्ये थांबायला आणि कडेला थांबायला मला उभं राहिला काय बा आमंत्रण देत वय गाव आहे का भूत आहे तिथं हा तुमच्यासारखं इथं अधिकारी आलं नाही वायरमन हीच आमच्या डोक्याला त्रास झालाय अरे गाव ते हाय ती तसलं हाय ती माणसं पण तसलीच आणि येणारा पाहुणा सुद्धा तो तसलाच मी काय म्हणतोय इतके दिवस तुम्हाला गाव चांगलं वाटत होतं. आकड्याचं पैसे मिळायचं किसा भरायचा डब्यावर जेवाय मिळायचं आणि आता बंद केलं तर लागलं वय ही गाव नाही चांगलं नीट बोलायचं गावाविषयी नाही तर खटात खातील मग राव द्या तुमचं राव लाईट बिलचं आकड्याचं ह्याचं त्याचं तिकडं मला आकडी पडायची वेळ आली का का म्हणजे काय अहो माणसं आहेत का काय राव इथं हे गावातली माणसं हाय तशीच ठीक आहे पण आलेला पै पाहुणा सुद्धा तसाच लोक पाठवले आमच्याच गावात गाव खाऊन पिऊन आमच्याच गावाला नाव ठेवून ही कुठं पद्धत काढली हे बघा मी गावातल्या लोकांचं कमी आणि बाहेरचा आलेला जो पै पाहुणा नाव मारा मारीन कसली ती कोणाची मारामारी झाली ते स्पष्ट उलगडून सांगा ह्याची झाली त्याची झाली आम्ही काय मला मारले का अहो मी मार खाल्लाय तर त्यांची भांडणं सोडवायला गेलो तर लायकीच आहे तुमचं तोंड बघूनच माणसं मारतात पण तुम्हाला झालंय काय कोणाची भांडणं झाली ती पाडती सांगा पहिले अहो ते बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव हे तिघ मित्र पण ह्यांचे सासरे ह्यांच्या सासऱ्यांची नाही असली तिथं भांडणं चाललेत राव ती सोडवायला गेलो तर मला हाणलंय त्यांनी बघा आता हा त्या अण्णा ती लहान पोरासारखं भांडायला लागलंय ते सुभाषरावचं काय ते जावं सासरं ती सुद्धा तसलंच आणि त्या बाळासाहेबाचं सासरं ती सुद्धा तसलंच आयला संजू शेट
तिघाची भांडणं ठीक आहे, पण ह्या सासऱ्याची भांडणं म्हणल्या अवघड आहे राव. बंदुक्या धरल्या बंदूक रुकली सोडवाय गेलो तर मला हाणलाय राव. कशाला सोडवाय जायचंय? एखादा तुम्ही दगड एखाद्याच्या डोक्यात घालायचा होता आणि निघून यायचं होतं आणि अर्धवट बातमी सांगायला वय. चला जाऊ, आम्ही बघतो सोडवायचं, आम्ही बघतो. दगड घालतो लोक कळत नाही. जातो मी ते जातोच निवळ ये कुठेतरी शॉर्ट सर्किट करणार आणि निघून जाणार. दगड घालतो डोक्यात आणि जातो फासावर मी. त्यात लायकीच आहे. तेवढंच बघा. संजू खरं इतकी मारामारी झाली असेल. मारामारी हो अगर न हो. आता कुणाचा सासरा होता? रामभाऊचा, बर सुभाषरावचा, बाळूदाजीचा. अय्या म्हणजे आता ही कशी म्हणते ती, आम्ही म्हणजे एक आहे असे. त्यांना कुठं माहिती. आता ही सासरे आहेत ना, ह्या सासऱ्यांच्या निमित्ताने असं लिंबू बिरबूर पिरबिळायचं, असं पिरवायचं. संधीचं सोनं करायचं आता. तुम्ही नका काळजी करू, ते फक्त मलाच येतं, मी बराबर लावतो. चला, त्यांच्यात नाही जर हाणामारी लावली तर नावाचा संजू नाही. संजू सुभाषरावांच्या वहिनीकडे जाऊ आधी. आम्हाला कळतं चेअरमन, सगळे करणार. कुठं काडी लावायची आणि कुठं पेटवायची. मेंबरला नाही सांगायचं कुणी. चला चला, तुमच्या कोंबड्यानी रात उजाडू द्या. कुत्र कसं पाहिजे लागा, शर्यतीला झुपलं ना पहिलाच नंबर काढला पाहिजे. उद्या बैल बिल नाही त्याला शर्यतीची आहे ना ती वेगळी कुत्र असतात. जा जॉन्ट्या, तुझा ती नसतं जात. उद्या शर्यतीला आहेत ना ती वेगळी कुत्री असते, तुला माहिती का? घरवाणी कुत्री असते ती. कुत्र कसलं पाहिजे माहितीये का? दारात परक माणूस नाही आला पाहिजे, नुसतं अंगावर धावून गेलं पाहिजे. उद्या असली तुला खरं सांग का, ह्याने ना कुत्रा पाळायची काहीच गरज नाही. ह्याच्या तोंडाकडे बघितलं ना तरी कोण दारात येत नाही, लगेच धाव घेऊन येतो. असं बी माझ्या दारात कोण येत म्हणून तो म्हणलं ना कुत्रा सेमच पाहिजे. तुला माहित नाही. अहो राग थोका रावांना राग थोका थोका नाही मला राग सहन होत नाही. अण्णा अहो 2-3 मटर पडला असता अण्णाच्या हातनं इतका बेकार राग. काय झालं? कांना काय झालं? काय सांगायचं, अण्णाला जी धुमसलंय. मला तो नसताना जन्माला यायचा आहे. म्हणजे अण्णाने बी धुमसलंय. अण्णा तुम्हाला हाणलं वय? मला कोण हाणायला लागलं? अण्णा मला हाणतं काय? किती मारलंय तुम्हाला? अरे मला कशी मारते? एवढं मोठं बकासुरासारखं शरीर ए, माकडा. तुझं तर एक लय पाळकत. अण्णा नका मारू. अण्णा कुणाला हाणलं तुम्ही हो? अण्णा ती 2 मांजरं आल्यात. बाळासाहेबाचं सासरं आणि त्या अध्यक्ष सासरं. तुंबळ हाना आणि अण्णाने हाणली ना? अण्णा तुम्ही हाणत जाऊ ना, लय लागतंय राव अण्णा. हे लागतं नाही त्यांना. ह्यानी आणलं मला गुडघ्यानी रांगत गावाला पाठवायची होती इथून. माझ्या जावयाला नावं ठेवत्यात, मला नावं ठेवत्यात. मग काय करायला पाहिजे होतं? अण्णा तुम्ही लय हाणाय पाहिजे होतं. ही आलं ना मध्ये. कशाला अडवत असतो अण्णाला मध्ये मध्ये? मामाचं ना आबाचं. अण्णाला जर कोणी हाणायला लागले ना मग अडवायचं. अण्णा जर हाणायला लागलं ना तर अजिबात मध्ये नाही पडायचं. काय केली? अण्णा लय मारली ना. मारली म्हणजे ह्यानी काय केली? कच्ची मारली. खरा अक्कल नाही. अण्णाचा अपमान व्हायला लागला तर अण्णा 2 ठोकं पडलं. अण्णा तुम्ही घरी चला, तुमचं टेम्परेचर लय वाढलं, नाही तुम्ही अख्ख्या गावाला हाणचाल. राग तुका. अण्णा मला त्यांचं मन कधी न करू द्या अण्णा आणि मग येतो. अण्णा त्यांचा राग आमच्या कशाला काढता तुम्ही? तुम्ही मला ओढू नका. तुम्ही आज चला. ह्यांचं मन तुमच्या कधी पाया न करू पडतो द्या. अण्णा. तुम्ही चला राव. तुम्ही राहा तुम्ही अण्णा. चला 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 तुम्ही आहे का ना अख्ख्या गावाला हात चला. आम्ही राहून नीट न्या. बापू बोला समाधान वाटलं बरं का तुमची मशरूमची शेती बघून. हा सुंदर केलंय. मी पण अशीच एकदा अख्खा मसूरची शेती केली ती, त्यावेळेस सुद्धा मला पुरस्कार मिळाला होता. पण ही मशरूमची शेती आपल्या गावात तुम्ही केली हे मला माहित नव्हतं सुभाषराव. बाहेर तुम्हाला दाखवतो, अजून बाकीचं सगळं सांगतो, कशी केली, काय केली, काय बाळू बघून झालं का? आंबे हे तर रातून दिवस आहे तेवढा आंबा. बापू आतापर्यंत मशरूम बऱ्याच वेळा खाण्यात आला, पण मशरूमची शेती पहिल्यांदाच बघितली. हे मशरूमची शेती करायला सुरुवात केलेली की एक नवीन प्रोजेक्ट काहीतरी करावा. घरातली आमची फॅमिली एकत्र असल्यामुळं आता हे काय 82 अग्री वगैरे झालेली आहेत. कोण बघतं बापू? ही आमचा पुतण्या आहे. रामभाऊ 40 माणसाचं कुटुंब ही. पुतण्या आमचा एकत्र training करून बघतो. कुठे येतो पुतण्या? बोलवा. प्रणित मशरूम घेऊन ये रे.
बघा ह्यांचा पुतण्या मशरूमची शेती करतोय आणि तुमचा पुतण्या डीजे पुढे नाचतोय मिरवणूक जागरणात मटण वाढतोय. काय का होय ना बापू, तुमच्यासारखा आदर्श आम्ही घेतला. एकत्र कुटुंब आहे ना आमचं, अजून काय पाहिजे. आला हा हा वा, मला तर वाटलं इडलीच घेऊन आले. बघू काय पाटील मशरूम. अहो रामभाऊ, हे जे मोकळं काढून लय चांगलं लागतंय. सुंदर. नेहमीच खातोय. प्रणित, बापूंनी तुम्ही मशरूमची शेती एक नंबर केली, पण ही शेती नक्की कशी करायची? ही शेती मातीत नाही येत, ही शेती येते तर सोयाबीनचा भुसा आणि गव्हाचा भुसा ह्याच्यावरती त्याचं उत्पादन निघतं. तर त्याची प्रोसेस अशी की सोयाबीनचा आणि गव्हाचे काढ ते पहिल्यांदा स्टरिलायझेशन करून मग ते प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरायचं असतं. ते भरताना ऑयस्टर मशरूम ही व्हरायटी जी आहे मशरूमची ती आहे ऑयस्टर मशरूम. तर त्याचं बी मिक्स करत करत ती बॅग भरायची. बॅग भरल्यानंतर पॅक बंद तोंड बांधायचं त्याचं आणि कापूस लावायचा. जो कापूस आपण 10 दिवसांनी काढायचा आणि मग 10 दिवसानंतर त्याला पाणी मारायचं आणि पाणी मारल्यानंतर त्याचं उत्पादन बॅग भरल्यानंतर 25 दिवसांनी उत्पादन चालू होतं आणि 2 महिन्यापर्यंत त्या बॅगमधून एका बॅगमधून उत्पादन निघत राहतं. सुरुवातीच्या 25 दिवसातच हे उत्पन्न येतं, त्याच्यानंतर पुढील 2 महिने चालतं, पुढे 1 महिना चालतं. अच्छा. आणि पण हे पण मार्केट ह्याला कुठं? पुणे मुंबईला याचं मार्केट आहे. आपल्या इथे जास्त माहिती नसल्यामुळे लोक खात नाहीत. त्याचं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पूर्णपणे शाकाहारी ऑर्गॅनिक आहे ते. त्याच्यावर केमिकल वगैरे मारलं जात नाही. त्याच्यामुळं पूर्ण ऑर्गॅनिक मध्ये येतंय ते सेंद्रिय मध्ये. याचा कुठलाही साईड इफेक्ट शरीरावर होत नाही. हे एकतर तुमच्या वेगवेगळ्या ह्याच्यावर चांगलं चालतं, शुगरवर चांगलं चालतं, तुमच्या डी जीवनसत्व असतं, त्याच्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वगैरे ही चांगली वाढते आणि पौष्टिक आहे. साखर कमी होतोय माणसाच्या शरीरातली. हा बाळू तू खा, पोलीस आल्या तुझी साखर वाढते. 1 मिनिट सुभाषराव, थोडं थोडं घ्या म्हणलं की लगेच पोती उचलल्यात. मला वाटलं नेता येईल का हे सुभाष. हॅलो शशी. हॅलो भाऊ, लवकरात लवकर गावात या. अहो इथं अध्यक्षाचं सासरं, परत ना आणखीन बाळासाहेबाचं सासरं, इतकं जी मारामारी झाली ना सगळ्यांची. आज तुंबळ हाणाणी झाली. या मारामारी झाली काय? तुमच्याशिवाय मिटणार नाही. लवकर या गावात. कोणाची? अहो आपल्या एकामेकाचं सासरं एकामेकाला धपकावत्यात. कशाला थांबलाय भाऊ इथं? निघून जा. चला चला सुभाषराव. ओ बापू चला चला. हाणाहाणी झाली तिथं. एक बघस्तवर दुसऱ्या त्राप होऊन बसतोय डोक्याला. कुठेही काय झालं? कुठे काय झालं मला सांग. अध्यक्ष कुठेही त्यांना घेऊन. अरे झालं काय? गावात पोलीस बंदोबस्त लागायची वेळ आली आहे फार. काय झालं? काय राव काय झालं मला सांगा. अध्यक्षांना घेऊन बोंबलं थेटताय कुणीकडे बी. कुणाला बोंबला थेटतोय? हा मग तसंच म्हणावं लागेल की गावात फार पोलीस बंदोबस्त लागायची वेळ आली. अरे पोलीस पाटील इथं असताना कसा बंदोबस्त लागला? असं काय झालंय? आता पोलीस पाटील बोंबलं थेंडायला लागले. असंच होणार की गावात. नीट सांग काय झालंय? गावात तुंबळ हाणाणी झाली. या कुणाची? अध्यक्षाचं सासरं मामा आणि बाळाकाकाचं सासरं आबा. हो या 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 अण्णांना असं जी रेमाटलंय आपल्या अण्णांना तोंड वाचलं होतं फार. लय बरं झालं. मला चांगला अण्णा झुरळ तोंड्या म्हणते ते सारखं. अण्णाला चांगलं का नाही तिंबायला पाहिजे का कणकी सारखं. अरे पाटील आता म्हणजे पोलीस पाटील असताना घडतेच कसं? लाज वाटते का माझ्या सासऱ्याबद्दल बोलताना? शशी काहीतरी खोटं सांगतोय. माझं सासरं मांडू शकत नाही. पोरला बाडे माझा साहेब सुद्धा लय चांगला आहे. कसा भांडायला पोरला बाडे ताटाला लावून रात्री जागरणात वगळी असतो खात होते आणि भांडणे म्हणतोय. दोघं दोन्हीकडे मिशा वाढत होती. लय मारलंय. अरे बाळासाहेबाच्या सासऱ्याच्या चेहऱ्यावरची माशी उठत नाही. तो कशाला लय गरीब आहे रामभाऊ माझा सासरा. अहो आबा आतल्या खोडीच आहे. तुम्हाला काय माहिती? आणि सुभासरावचा सासरा तर शांती माणूस आहे ग. मामा फिरतो. माझा सासरा काय तुम्हाला रुततोय काय? बरेला अण्णाला हाय केला. मला जोरा तोंडा हायचं काय बघताय कसं पिंगळा एवढे डोळ्या करून. अहो काय सांगायचं, बाळकाकाचं सासरं आहे का नाही घटमिटी घातली होती अण्णाला. आणि तुमचं सासरं आहे का नाही उडून फायटा घालत होता अण्णाला. काय तुम्हाला सांगायचं, कुत्र्याच्या कळवणीत गावल्यासारखं माझी अवस्था झाली. मी गावामध्ये रात्री तर ताटाला लावून जेवत होती बाळा ती. ऐकून घ्या गाड्या त्यांचं. सुभाषराव जर आमच्या सासरी चूक असले ना मी रामभाऊ तुझ्या पाया पडतो. वाढवू नको ह्याच्यावर पाणी वाटा गाड्या. अहो तुमच्या सासरीच्या तोंडावरची माशी हलत नाही. तो कशाला भांडणं करील? ऐका हे काहीतरी गैरसमजात भांडणं झाले ती. मी आज सासऱ्याला सांगतो आमच्या मैत्रीत तुम्ही अंतर आणू नका. तुम्ही निघून जाईत ना. अण्णाला बी काय पडतं ना आधी लागायच्या पाहुण्या रावळ्याच्या काय माहिती. पाणी वाटा ह्याच्यावर इस्तू ठेवू नका. निबार बुचकरी झाली. तू काय करत होता? सोडायचं नव्हतं. मला सुद्धा त्यांना लय रेमाटलं. मग परत मी लय प्रयत्न केला माझ्या परीनं. ह्यांच्या कलवंडीत तू बी अडकला म्हणायचं. चल बरं झालं. नको माझा सासरा कुठे?
हाय गेलं घरी गेला. अरे भाऊ तू तुझा मी बघतो सासऱ्याचा लय लागलं माझ्या सासऱ्याला. मी दवाखान्यात घेऊन जातो रामभाऊ. मी शेंडी टाकतो ऍडमिट करतो मी त्याला. ए मला मी तिथं येतो. सासऱ्यांना सांगतो अजिबात यायचं नाही, असं वाद घालायचा असतो. काय तर अण्णाला तुमचा स्कोर काय करत होता रे तो? मी लय भाऊ प्रयत्न केलं पण मला बघा सासऱ्याला मी जातो आबाकडं. आबाला काय लागलंय का काय बघून द्या. माझा लय गरीब आहे सासरा राव. अहो सासऱ्याला मारलं तुम्ही शांत कसं काय बसलाय? पळा की जातो की बघतो. मी आलो. पाटील तुम्हाला घरी सोडतो मी जातो. सुभाषराव दवाखान्यात भेटा. चला चला मामा चला 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 चॉकलेट हो हो चॉकलेट द्या 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 मला बुंदी टाकी कप्ताला मुस्कडातच लागेल बघ. बुंदी टाकी बुंदी टाकी हो बुंदी पाहिजे. मला बुंदी टाकी बुंदी टाकी मला बुंदी टाकी. पप्पा मला चॉकलेट दे की चॉकलेट. मुस्कडातच लागेल बघ. अगं ते रामभाऊचे सासरे हे मारले ह्याला. अयो का मारलं त्यांनी आता? म्हणजे काय नक्की नक्की झालं काय मला सांगा बरं. अगं ते रामभाऊचे सासरे कारण नाही मला ह्याला मारलं. त्यामुळे डोक्यावरती असं झाले 100%. थोडं का सोडं मारायचं. लाता बुक्या घातल्या डोक्यात मारलं. नाही नाही त्यांची लई नखरी झालेत. काय मोगळे लागून गेली का मारायचं? 2 दिवस नाही झालं माझे पप्पा आले चांगले होते. आता बाहेर गेले सकाळी की ते लोकांनी असं केलं का म्हणून त्यांना असं झाले बघा. बरोबर बघते मी आता काय ती. मला चॉकलेट दे की चॉकलेट मला बुंदी पाहिजे. बघा आता हे कसं सावरायचं बघा. बघ आता झालं काय त्यांच्यामुळे? आता किती खर्च करतोय आम्ही सारखं त्यांना. खर्च करून झालं की असं करते दरवेळेस झाले त्यांचं. सुभाषराव कुठे गेलेत? ते काय माहिती त्यांना तर येऊ द्या त्यांच्याकडे. पण बघते आता कसं काय ती. बरं झालं तुम्ही तरी आणलं. हो ना. हाय का आता पप्पांना सुधरते का? मी तरी कसं बघायचं सांगा बरं. लय बेकार माणूस लय बेकार माणूस दया माया नाही. नाही आता मी बघतेच. नाही पोलीस स्टेशनला गेली तर बघा आता तुम्ही. अजिबात दया माया केली. लय मारले पडस तोर मारले. आपण दुसऱ्या गावात तर इथे येऊन तसं करायचं का? वाईट झालं. लय अवघड लय अवघड. द्यायची 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 बसा. बघितलं का कसं झाले? माझ्या पप्पांची कशी हाल केली या लोकांनी. गावात नाही राहिलं नाही. नाही बघते ना मी आताच पोलीस स्टेशनला जाणार आहे. बस आता पप्पांना घेते. जावाच लागेल पोलीस स्टेशनला तुम्हाला. सोडू नका त्यांना. मग काय कुणी पण येऊन मारायचं का? काय संबंध त्यांचा मारायचा पप्पांना माझ्या? त्या अण्णांनी रानटी ताकदीच्या नुसार त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केलाय. बघते की त्यांना पोलीस स्टेशनचा कायदा दाखवते काय असते ते. आता चला तुम्ही चला माझ्यासोबत. त्यांना घेऊन जाते मी. आमचे हे आले तर ठीक आहे. त्यांना इथंच बसू द्या. अहो वहिनी वडील कोणाचे माझे आहे का नाही? मग सुभाषरावला एवढं प्रेम राहणार आहे का सासऱ्याविषयी? नाहीच ना. म्हणून ती काय म्हणणार? आलं की मिठू बसून मिठू भांडायला नको असं म्हणणार. मारलंय कोणी माहितीये का? रामभाऊचा सासरा. गावाला आणलेली पनवती. ते सगळं झालं मग लगेच मारायचं का? पाहुणे आले की लगेच मारायचं का? माणूस खाऊन माजलाय. अण्णाच्या आमच्या आत्ताच गाठ पडली होती. ती म्हणली सुभाषरावच्या सासऱ्याला आणि बाळासाहेब सासऱ्याला मरणाचं तुडवलंय आणि आता परत नादाला लागली माघारी येणार आहे म्हणजे घरदार हाणणार आहे. आता ठेवणार नाही म्हणजे अण्णा अण्णा आता गाठ पडली होती. अरे आम्ही काय मेल्याचं दूध पिलो काय? आता तुम्ही त्याला सोडणार नाही. त्याला वाटत असेल माझं शरीर स्टू बघत असेल त्याला उलटा पालटा करीन. कधी? वाटणार ना आता. कधी? बुंदी द्यायची पण घरात गेल्या. चला घरात जावा. दुधाने बुंदी खा. नाही नाही घरात नको. आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे. आम्हाला पोलीस स्टेशनला जायचं. हे महत्वाचं आहे. आम्हाला कंप्लेंट करायची काय नाही. तुम्ही गाडी काढा. मी ड्रायव्हरला लावून देतो. ड्रायव्हर लावून देतो. चला चॉकलेट पाहिजे. आपण तिच्यावर नाही नाही जाणार नाही. आता देखूनच ऐकलं. ताडे दे की मला बुंदी. देते चला. ताडे मला चॉकलेट दे की देते तुम्हाला सगळं. मला आता पाहिजे का? हो तुम्हाला मला बुंदी पाहिजे. तुम्हाला देते चला चला चला. बरं चला आपण बाहेर देते. चला तुम्हाला देते पाहिजे मामा कशाला मारलं त्या अण्णाला बरं? काय? एवढ्यासाठी येता का मारायसाठी तुम्ही? थांबा कुणी मारलं? कुणी कुणाला मारलं? त्या मामांनी त्या रामभाऊच्या सासऱ्याला अण्णाला निबार तुडावलं. हो ना. तुमच्या 2-2 डोळ्यांनी 2-2 चष्म्यांनी बघितलं का तुम्ही? कुणी कुणाला मारलं ते? मला सांगितलं की शशी तिथंच होता. ह्यात ना फरक असतो कळलं का? त्या अण्णांनी मारलंय पप्पाला माझ्या. तुझा कालवाच नेहमी असतो. जे घडलंय ते बाजूलाच राहतं. तुम्ही गप बसायचा.
तुम्ही गप बसायचं, आता काहीच बोलायचं नाही. ऐक तू. तुमचे पप्पा ऐका की माझे पप्पा आहेत म्हणून तुम्ही असं करताय का? मी आता पप्पांना घेऊन जाणार आहे, पहिलं त्यांच्या घरी जाणार आहे, तिथून जर नाही काय झालं तर सरळ पोलीस स्टेशनला जाणार आहे. आता बस अगं नको वाद वाढवू, काय तर काय झालं नाही, विषय मिटला रामभाऊचा आणि आमचा. बस बसून मिठू संघटनेचा अध्यक्ष तुम्ही इथंच बसा, आम्ही जातो. हा, ही अवस्था खर्च करून ही अवस्था बघायची वेळ आली माझ्यावर. हे कशामुळे झालं असं मामा? मी वेळाची चॉकलेट मागितलं तर मला चला तुम्ही थांबा. कोणतरी चला लय झालं, आपल्याला काय नाही. हाडकं खाल्ली होती काल सकाळ चला. सकाळी, निघून जायचं होतं. चला चला चला, तुम्हाला चॉकलेट पाहिजे ना? ऐक ऐक बसून मिठू, आपण तो काल तुम्ही का बसा? मी मिटवतो व्यवस्थित, तू नको कालो करू. ऐका की तुम्ही बाहेरचे तंटे मिटवत तुमचं आयुष्य गेलं. घरातलं तर तुम्ही कधी नीट मिटवलं नाही. मला माझं पप्पा आहेत ना, मला बघू द्या. अगं तुझ्याच पप्पाने आणि- रेमटवलं अण्णाला. ऐका की अध्यक्ष काय असतं ना, मी तुम्हाला दाखवते. अध्यक्षाची बायकोचं काय असतं ना, मी दाखवते. पाच मिनिटात मी मिटवते सगळं. अगं पण ह्यांनीच हाणलंय अण्णाला. तुम्ही का बसा? ह्यांनी हाणलं का? त्यांनी हाणले माझ्या पप्पाला, तुम्ही सांगायला लागला का? बरं उद्या मिटू आपण, बस घरात. तुमचं तुम्ही घरात बसा. चला पप्पा, हा देते चॉकलेट. चला पोलीस स्टेशनला जायचं आपलं. चला. अगं ऐक की, तुम्ही काय नाही, म्हणतो नाही, ते. काहीच अगं, तू- ऐकायचं. ऐक 2 मिनिटात. ओ मामा, ओ मामा. या अण्णा तुला सोडत नाही आता. माझ्या सोन्यासारख्या जावायला नाव ठेवतोस. आबा 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 पाया पडतो, पाया पडतो आबा, भांडे नको. काय नको. आबा ऐका की. एक परी मला बोलला असता तरी चाललं असतं, पण मी त्याला सोडत नाही. अहो, आबा ऐका आबा. नाही नाही नाही. आता मी नाही ऐकणार. आबा तुम्ही सोडा हो. एक परी मला मारला असता चाललं. नाही नाही. अहो तुमचा मी राग नाही लय ऐकणार. बेकार आहे आबा. नाही नाही मी ऐकणार नाही. अहो आबा आबा ऐकणार नाही. आबा ऐका तुम्ही माझं. नाही नाही मी सोडणार नाही त्याला. आपण झालंय काय मला कळून द्या तरी. त्यांच्या जावायसारखं मी माझा जावाय भुकट नाही. अहो पण तुम्ही सोडत ऐका नाही. माझा आबा. त्यांना माझा अपमान केला तरी चाललं असतं. आवा माझ्या जावायला नाही बोला पाहिजे. लय बेकारी होईल आबा गावात. होऊ द्या झाली तरी एखाद्याचा खून पडलं पडला. आता अहो आबा ऐका माझं तुम्ही. नाही मी त्याला सोडतच नाही. अण्णा रागाला आवर घाला राव जरा. पोरांनो त्यांना गुडघ्याने रांगत लावायच्या मला घरी. अण्णा काय करायचंय तुम्ही? भाऊन लावून द्या, तुम्ही काय बोलायचं नाही. तुम्ही चला. माझ्या ताटातलं मटण दिलं रात्री त्यांना मी, आणि माझ्या उलातल्यात. ही काय शानी नाही ते अण्णा, तुम्ही यांना शहाणा घरी सुरताय. चला बरं घरी. मी मला उगाच चालवलंय ओढून. चला 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 चला. डायरेक्ट घरी नाही, कुठे थांबू नका. हॅलो गाणं कुठे आहे रे? अरे लवकर ये, अण्णाला लय तुडावले. अरे कुणी हाणलंय काय विचारतोय तू? पहिल्यांदा इथं ये. लय बाबा अण्णा सुचल्यात, लवकर ये तू. हा ये लवकर. अण्णा एवढं राव त्या दोघांना मारलंय तरी राग शांत होय नाही तुमचा? तुम्ही काय कामाचे नाही पोरांनो, का धरले मला? गणा कुठे माझा? अण्णा गाणं हा इथं येईल, तुम्ही नका गणा असताना चमडी सोडली असती, बोकडं सोडली होऊन यायची. शांत शांत व्हा पहिल्यांदा. शांत व्हा, शांत व्हा जरा. काय शांत व्हा तुम्ही? मला का धरलं इथं? आला गाणं. हो का, हो शांत का, व्हा, हो का. शांत. हो, गाणं आला 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 गाणं आला. ये बाळा, कुठं होतास? रडतो कशाला? कुणी कुणी मारलं माझ्या अण्णांना? गप्पी रडणं कसलं तोंड सुचलंय बघ की. गणा मला रडायला, मला हाणायला जन्माला यायचा अजून माणूस. हा? मला कोणी मारते? तू असता तर पळून गेली नसती. हा. मी मी आहे की हा, अण्णा? आणि मला मारलं असेल कसं वाटलं तुला? नाही नाही नाही, तुम्हाला नाही मारलं. अहो, अण्णांनी कुणाला मारलं? तुम्हाला मार. अण्णा तुम्ही कुणाला मारलं? आणि पप्या कुठं तोंड सुजलेलं दिसलं मला. हा, कुठं दिसलं? अरे अण्णांचा जबडाच मोठा असा वाघासारखा. हा डस्ट फुटतायत. अण्णा चला तुम्ही घरी चला. कुठं घरी? अण्णा सगळ्यांना गोळ्या घातल्या, चला घरी. गोळ्या? अण्णा भाऊ आल्याशिवाय काय हातात घेऊ नका. भाऊ आल्याशिवाय कोणाला गोळ्या घालू नका. भाऊ विषय वाईट बोलल्यात तुझ्या. माझ्या जावयांना नाव ठेवून. असू द्या पण अण्णा काय करा माहितीये का, भाऊचा सल्ला घ्या आणि मग तुम्हाला काय गोळ्या घालायचे ते बिंदास घाला. मला बोललं असतं खपलं असतं का ना? गणा लका अण्णांनी किती विश्वास ठेवला. अण्णा म्हणलं होतं की गणा असता तर त्याला हाणला असतं. तू इथंच बसलाय. मी अण्णा 100% हाणणार. तुम्ही तुमची तोंड बंद करा. अण्णा आपलं घरी चाल. तुला काय राग नाही आला का? राग आला अण्णा. अरे मी असतो ना तर डायरेक्ट गेलो हाणायला. जाऊ का अण्णा मी? अरे मी जाईल पण भाऊनी सांगितलंय काय हातात घ्यायचं नाही म्हणून. अरे अण्णाला हाणलाय मग तू काय त्याचा विचार करतोय? अरे तसं नाही पण आता समजा गेलो अण्णाला घेऊन, अण्णा कदाचित ती परत मारते तुम्हाला. अरे माझा वारस तो शोभतोय. तू कसला माझा वारस पैलवान केला तुला? कसं वारस? मला नडलेत ती. तुला काहीच वाटणार होय रे. मला काय वाटणं वाईट.
ह्याला वारस कर. अण्णा अण्णा मी जाऊ का अण्णा? त्याला राग मी येतो. जातो. त्याला मी जातो 2 मिनिट. अण्णा नुसता गोळ्या खातो मला अजिबात नाही, परमिशन द्या. अजिबात नाही. मला नडल्यात. अण्णा जो तुम्हाला नडला ना त्याला गाणाने फोडला म्हणून समजा. ध्यानात ठेवा कोण नडला तुम्हाला? तो अध्यक्ष सासरा ना. आण धरून धरून आणणार ना डायरेक्ट तुडवणार. आता सोपं नाही कुत्र्यांनो. अरे आमच्या अण्णाला लढलाय वय सुट्टी ना. गुडघ्यानी रांगत गेली पाहिजे गावाकडं. गुडघ्यान नाही असे खरडायला गावातनं बघा नुसता बोल नको जा. कर्तन कळालाय गाणं म्हणजे जा. गेला माझा वारस. गेला खरंच माझा वाघ. चला 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 तुम्ही आता घरी चला अण्णा. शांत व्हा जरा आता. आमिर तू काय म्हणला रे बाळा? अण्णा मार खाणारच नाही का? अण्णा चुकून तोडत गेलं माझ्या. अण्णा मार देणारच नाही. मी कुठं म्हणलं? म्हणला चल. शांत बसा. चला चला अण्णा घरी. त्या अध्यक्षाच्या सासऱ्याला सुट्टी नाही आणि त्या बळकाच्या सासऱ्याला सुट्टी नाही. अरे माझ्या आजीला दोघं मिळून नडता वैर. तुम्हाला सुट्टीच नाही. आलोच ऐका की कुठं चालला होता का ना? काय ना ते पिसाल कुत्र आले गावात सुटलंय त्याला हे करतो. आम्ही बी चालू साप मारायला. साप मारायला सापाचं तोंडच दिसतो आज. अहो राहू द्या आबा. ऐका की आबा. आबा चला चला अगं बसून मिठू आपण. नाही नाही बस. थांब थांब ए, थांब थांब कुठं पळतो कुठं? नाही नाही काय नाही इकडे बघ. काय काय मोगलाई लागून गेली का? तुम्ही का बसा. तुझा तो अण्णा का टन्ना? कोण? तुझी आजोबा रे. हिथं आमच्या गावावर ठेवलेले माणसाला म्हणजे माणसं आली ना 2 दिवस त्यांना मारायला ठेवलेले आजोबा तुझे. अयो अध्यक्ष ती माझं नात आजोबा. अहो ते आमच्या भाऊचं सासर येत. माझं आजोबा मी पळण्यात मरून गेलं. माझं आजोबा नाही ती फॅमिली नोटंकी आहे. फॅमिली सगळी आहे नोटंकी. का आपण तुम्ही घरी- का बसा. तुम्ही तर बोलायचं नाही मध्ये. तुम्ही शब्द सुद्धा करायचं नाही. त्याला मी पकडतो. बाई डबल सीट बस. येणं का माझ्या मागे लागलं? मी तुला म्हणत होतो ह्यो नको विषय वाढू. आता ती सासर पळून तुम्ही गेलं. का बसा. कुठं शोधणार त्यांना? ती गणा पण पळून गेला. आता बघा की कशी एक पळून लावती. काय पळून लावते तू? सारखंच भांडण करत बसते. तुम्ही का बसा. तुमच्यामुळे कुठं यो मामा हे बघ मामा. थांबा काय अवस्था झाली बाई दिवसभर ग. पेट्रोल संपलं रे सोन्या. मी त्याला म्हणलं डबल सीट बस तरी बसला नाही. बघा काय अवस्था झाली. आता कसं पेट्रोल पप्प्या नाही. पप्प्या नाही मी. तुम्ही धक्का मारा. धक्का मारा. संजू शेटनी एकदा काडी टाकली ना त्याचा डोंबाळा होईल तो इजणारच नाही. आणि ते तालमीत कोणाचा तयार झालाय सरपंचाच्या. ही गोष्ट आमचं वंशज शकुनीच्यात घरातले आहेत. तुम्ही आम्हाला सांगायला लागला तुमच्या तालमीत. तुम्हाला साधा सरपंच होता येतो का? माझ्यामुळे सरपंच झाला. असं का? आणि मग सरपंच जरी झालं तरी तुम्ही त्यांच्या तालमीत वाचता जायतो माणूस. ही जी आता डोंबाळा केलाय ना त्या माणसानी ही खरा डोंबाळा सरपंचाकडूनच लागलेला आहे. बरोबर. हा आपलं कसं असतंय लेट असतंय पण थेट असतंय. किती बी अंका येऊन देव. त्यांना कसं माग फेकायचं. आणि आता उद्या जर तिथं खरं खोट्याचं आलं तर तुम्ही म्हणणार का मी केलं? तिथं काय म्हणणार? संजूने केलं ते त्याच्यामुळे त्याने केलं. या अडचणीनं आणणारा त्योच. ऐका तसं नाही झालं ही खरं चांगलं झालं. मी करतोय ही कोणासाठी करतोय? सरपंच बरोबर. चेअरमन हे आपल्याला नडत्यात म्हणून मी त्यांच्या ह्याच्यात असं लिंबू पिळत असतो सारखं. सगळा राजकीय फायदा सरपंच व्हावा. बरोबर. 6 महिन्यावर इलेक्शन आलंय त्याच्यामुळे संजू शेटने काय असतं नाही तर संजू शेट हो का
सुभाषरावच्या मंडळीला सुद्धा पेटावलं ना पण हे सारखीच म्हणतात का नाही आम्ही फेविकॉल का जोड है हम टूटेंगे नहीं चला पण ही परत एकत्र आली नाहीत पाहिजे संजय. नाही एकत्र येत नाही आता येतच नसते गावात काय झालं मग ती भांडणं होय अहो काय कशाचं काय एकाचं तर कुणाला हाय का ताळमेळ हा काय माणसं आहेत का काय म्हणावी राव म्हणजे भांडणं करायला सुद्धा ताळमेळ असतोय का अहो कशाचं आजच काय? ऐकतोय मी अहो झालं काय माहितीये का तुम्हाला माझं काम करून मी निघालो होतो बर तर निघालो होतो तो आवाज एकदम गोंधळ ऐकला मी ते अण्णा सुभाषरावचं सासरं बाळासाहेबाचं सासरं शशी काय त्यांचा तो धिंगाणा चालला होता काय त्यांची त्या हाणामारी कशावरनं चालली ती अजून मला तर नीट काय समजलं नाही पण लय हाणामारी झाली अहो तिथं मी सोडवायला गेलो 4 फटकं मी खाल्लं हा तुम्ही सोडायला गेले भांडणं मग अरे पोलवरचा लाईटचा गुतवडा सोडायचा भांडणं सोडायला आहे ना तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव डोळ्यात एकच सगळं घडतंय बरं मला म्हटल्यानंतर सांगा नेमकं कोण कोणाला मारत होतं काय आता जी ती एकमेकाला पुरून उरत होता बघा हा नुसते हाणावर त्याच्यात मी 4 ठोकं खाल्लं तर मग अण्णानं काय खाल्लं का नाही ठोकर रामभाऊच्या सासऱ्याने काय बाबा त्या अण्णाला काय सांगावं त्या माणसाला भूत लागल्यासारखं तो माणूस नुसता चवताळ करत होता हा अहो ते बाळासाहेबाचं सासरं तसंच सुभाषरावचं सासरं तसंच आणि त्यात तो शशी अण्णा तर सगळ्यांना पुरून उरत होतं का काय करत होतं कळत नव्हतं बाबा अण्णाने 2-4 दणकं खाल्लं असतील की तुम्हाला सांगू का अण्णाचं 2-4 दणक मी खाल्लेत हा पण ही 2 जण दगड उचलला होता दगड बाळासाहेबाच्या सासऱ्यानं मी मध्ये होतो म्हणून वाचलं नाही तर चांगलंच फोडलं असतं तोंड पण माझ्याकडे वेगळाच रिपोर्ट आलाय काय हे भांडणं तुम्ही पेटवलेत मी तुमच्यामुळे हे गावात दुफळी जाते पाहुण्या रवळ्यामध्ये गावामध्ये भांडणं झाले ते तुमच्यामुळं अशी पोलीस डिपार्टमेंटला तक्रार जाती किंवा गेली असेल या दाखल अहो माझ्या नोकरीवर गदा यायचो म्हणून तुम्हाला तुमची नोकरी बचाव ह्याच्यासाठी मी तुम्हाला बोलेल तसा मी रामभाऊकडे चालत आता होईल तिथं दूध का दूध पाणी का पाणी ते काय करायचं हाच पोलीस स्टेशन ते काय दूध करा पाणी करा खीर करा काय करायचं ते करा पण माझं नाव नका आणू मी भांडणं सोडवायला गेलतो मी कशाला पिटू ते पेटलं तिकडं गावाचं राजकारण काय करायचंय माझं काम आणि मी भला चाललो मी लय काम आहेत आमिर नीट दाब बर का अण्णा तुम्ही लोकांना एवढं मोरस्तोर मारता आणि मारून तुमचं हातपाय कसं काय सुचते तू मारतोच तेवढा आपण ए छोट्या नीट केस सोड अण्णा तुमची राव बॉडी अजून बी कडक आहे एकदम बरं का अरे अजून बी तरुणाला लाजून असली तब्येत अण्णा बॉर्डरवर तुम्ही किती माणसाला मारायचो मोजत बसलोय का पळून जायचं नाही मी अर्धी तर तुमच्या मिशाल बघून पळून जात असते आपलं कामच तसे ए आलं बाबा आलं हे कोण आले पाय चोळ मोठा मोडक्या अख्या गावाचा मार खाऊन यायचा पाय चोळण हात चोळ हो जावाय बापू जावाय बापू तुम्ही गाव आलं आबरू घालावली माझी कशी काय जावाय म्हणून घ्यायचं आणि सासरा म्हणून घ्यायच्या लायकीचा राहिलो ना मी काय केलंय मी काय केलंय मार खाल्लाय कुणाचा गावाचा जिथं जिथं जाईल ते होय रामभाऊ तुमच्या सासऱ्याला धुतला वय कोणी म्हणताय चोपला वय कोणी म्हणताय बजाडला वय समानार्थी शब्द ऐकून माझं कान तो काय लागलं मार खाणारातला वाटलो का आम्ही अण्णा एक वेळ तुम्ही मार दिला असता तरी चाललं असतं पण मार खाऊन आलाय आणि खुशाल पोरांना म्हणताय हात चोळ पाय चोळ भाऊ लय हाणले अण्णानं बघा पोरांना लय हाणले हे बघा की हात किती सुजले ते मारून हो हे बावळ्या मारून नाही लज्जास्पद गोष्ट आहे लज्जास्पद ए नीट सांग नीट काय सांग साक्षीदार आहे ना शशा मला धुतला अण्णाला लाज वाटली मला काय सांगितलंय ना पुढ्या सांग शशा मला काय माहिती तेव्हा तिथं मला काय माहिती कुत्र्याच्या कळवंडीला कळवंड लागली तिथं तुम्हाला दिसतंय मला काय म्हणलं अण्णाला धुतलाय मग मी जेव्हा वर बघितलं का अण्णाला धुवत असायचे नीट बघितलंस का गाय बन्या मी बघताना तर अण्णाला धुवत होती मार खाणारातलं वाटलो मी अरे अण्णानेच मारले ते सगळी अरे वाईट वाटतं एक वेळ अण्णा तुम्ही दुनियाला मारून आला असता तरी चाललं असतं म्हणजे असते शोभतोय रामभाऊचा सासरा आता मला अक्षरशः तोंड दडवून जावं लागलं नाही ह्या माकडाची माझी आबरू घालवली तुम्हाला सांगून माझा वाघ गेलाय पठ्ठ्या गणा गेलाय भिडाई त्यांना आता गणा कुठे आहे गाणं गेला त्यांना हाणायला
आला का माझा गणा कुठे बोलवा त्याला. अरे ते पोरग काय हातात घेईल. अण्णा एक वेळ रामभाऊ का बसेल पण माझा गणा हाताखालनं काढल रे. अरे काय होईल आणि काय नाही मलाच काळजी पडले. ए गणा आला माझा वाघ, आला माझा वाघ, मारून आला माझा पोरगा. ए गणा अरे कशाला गेलता रे बाळा तू, कशाला गेलता. बदला घेतला ना. मारून तर नाही ना टाकलं त्यांना. हा मी हा नाही नाही कोण नाही. लय मारली अण्णा, लय मारली. त्यो बाळकाचा सासरा मला दिसला. हो दिसल्या माझ्या मस्तकात झालं. चित्त आणला म्हणतो, चित्त आणला, धोतरच फिटलं. ए माझ्या या वारसाला जे कळतंय ना ते तुम्हाला कळणार. मार खाऊन आलाय. पुढे आहे का, पुढे गेलो त्यो एरपाट आदिशा सासरा भेटला. टाकला तो ताणला तो माझ्या पुढं मी त्याच्या माग, तो माझ्या पुढं मी त्याच्या माग. अरे म्हणलं पळतोय काय म्हणला, ड्रिंग ड्रिंग बस म्हणलं डबल शीट गाडी तुझा हात पाय बांधतो आणि अन्नाच्या पुढे नेऊन टाकतो. म्हणला मी शहाणा झालोय म्हणला. तेच बघत होतो म्हणला माफी मागावी तू म्हणून बघतोय मी. आता बरं वाटायला आता बरं वाटायला लागलं या देहाला. अरे रामभाऊच्या सासऱ्याने मार खाल्ला त्याचा बदला माझ्या गानाने घेतला. आज तू नुसता बघत बसला. भाऊ मला असू द्या मी जाऊ बघितलं अण्णा. भाऊ ह्याच्याबद्दलचं काम नाही, लय झाले ती दोन्ही बी. त्यो सासरा ही ते झाले तर रामभाऊ कसला. तुम्ही आहे तू माझा सासरा कसला. हो जो बेकार दोन जण हाणत होते तर कुठलं पण नाही. काय म्हणला माहितीये का ते बाळकाचा सासरा म्हणला आजगर म्हणला, आजगर हाना निघालोय म्हणला. मी आजगर म्हणल्या माझ्या काय माहिती आजगरांनी मिठी टाकल्यावर हरण सुद्धा सुटत नाही. ए पोरांनो एक काम करा, निघायत ना आणि गावभर सांगू नका अण्णाला रेटलंय म्हणून. आबरू घालू नका माझे. हो जावाय बापू, मला नाही रेटलं, मीच कुठवल्यात त्यांना. ही माकड काय मी सांगताय. पुरावाय शेषा ए हाणत ना ओठ. भाऊ अण्णालाच आपल्या घरनं घालवा. एखाद्याचा पाय गुणच चांगला नसतो. आज त्यांना रेटले, उद्या तुम्हाला रेटले ए माकडा. नाही नाही भाऊ तो म्हणतोय ती खरं आहे बरं का. कारण काय झालं माहितीये का, गावातली 10-5 जण काय म्हणत होती माहिती का, म्हणली रामभाऊ सासरांनी वाटेत चाललाय म्हणून. म्हणजे ए गावातल्यांचे विश्वास का तुझा. नाही मी तिथं केली लगेच. निघा पळा पळा पळा. अण्णा जाऊ आमिर तुझ्यावर माझं लक्ष आहे. जा बाळा तू. पार्टी बर का पार्टी तू पण गावात कुठं बोबटा करू नका आमच्या अण्णाला आणलंय म्हणून. गाई बन्या तू काय आपण घरवा निघाला माझी. अण्णाला छान नसेल बरं का, तसं वाटतं थोडं नाही म्हणला. चल घरात. ए चल घरात. गाना घरात चल. जातो गार्डन मध्ये आराम करतो. हवेला बसा. जखमा तेवढ्यात सुकतेल्या. मी पाया पडतो राव. मी पाया पडतो, नका भांडे राव. बाळासाहेब तुमच्याकडे बघून बसतोय, जित्ता दिसतोय. काय पुन्हा सगळं बघू नको. अरे काय पप्पांना बघू दे माझ्या. पप्पाला काय झालं तुमच्या? मी पाया पडतो आबा. काय पडू नका बाळासाहेब, मला थोडं मोकळं सोडा. समजून घ्या राव, मी माझी नका अण्णा. बाळासाहेब तुमच्या बघून सोडलाय नाही ते ह्याच्या ठिकऱ्या करीन बघू. पडतो राव मी अण्णा तुमच्या. अण्णा थांबा एक मिनिट. अण्णा तुमच्याकडे ही अपेक्षा नव्हती. काय झालं माझ्या पुरी? पप्पाला मारायची गरज नव्हती नाही माहितीये नाही का. नाही, मी कशाला मारीन. असं थोडी असतं का तुम्ही. दोस्त आहे माझं ते. दोस्त आहे. तुला सांगितलं का वाद घालू नको. तुम्ही गप्प बसा. ए तुम्ही बाळा, माझ्याशी बोलू नका. मी कशाला मारीन त्या रे. मी मारलं का तुम्हाला. बघा बरं. मामा मारलं मी. दमा दमा राव आबा, मी पाया पडतो. ए, जरा शांत करा. हाती घ्या ना. टप्पू दाढवा घेऊन याने मिटवा. राहू द्या राहू. ही काय तर भांडण जागरणाला आला भांडण करत बसला राव. काय चालू झाली होय. आबा हो का. ओ मामा आमच्याकडून काय चुकलं असेल, तुम्हाला ताणू ताणू हाणला असेल त्याबद्दल मी माफी मागतो. कुणी बघितलं असू द्या. कोण म्हणलं.
तुम्ही थांबा 1 मिनिट. गाना तू तर बोलूच नको अजिबात, कळलं का? पळपुट्याला पळून गेला बाई. तू तर मगाशी सापडला असं तुला तर बघितलंच असतं. अहो वहिनी, माझ्याकडे परत नसता आला ना, हे तुमच्या पाय लावून गेले ना पळून लगेच, दिसले की नाही. कुठं गाणं? कुठं गाणं? गाणं समोर दिसलं तरी पळत होता बोळा बोळात. सुभाषराव, थांबा. वहिनींच्या सासऱ्याच्या आडनं काय मला धमकी देतोय माझ्या दारात येऊन? मी मिटवायसाठी इथपर्यंत ह्यांना सगळं आवरून धरले. नाही तर काय करल? हा काय करतालो? काय करताल? हा काय करता तुम्ही? काठी हातातून मारूनची मारून वय हाणाव त्याच्या का मला माझ्याकडे काय? रामभाऊ तुमचं सासर हाणत असेल, आम्ही मिटवाय आलोय इथं. मिटवाय आलोय. भाऊजी अण्णाने ह्यांना मारले माहितीये का? 2 दिवस झाले पप्पा आले गाव म्हणता अण्णाने मार खाल्ला, तुम्ही काय बोलता? मारले त्यांनी माहितीये का? विचारा बरं त्यांना, विचारा बरं. काकांना द्या. घरादारात येऊन मारेल म्हणतोय. मारला असतं ती राहिली असती का सांगा. अण्णा तुम्ही कशाला म्हणला घरादाराला येऊन मारीन? अहो मी कशाला म्हणलोय अध्यक्ष? कशाला राव तुम्ही बिनकामाचं माझ्या दारात ही कशा माराय का? आणि निव्वळ बिनामी आनर्सची माणसं आली सगळी. चॉकलेट द्या की पप्पे. मला जर बालिश सारखं केलं तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, तुझ्या जावयाच्या बी माहितीसाठी सांगतो, सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो. आज्याकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती. गावच्या पुराकरणासाठी त्यांनी 35 एकर ऐकली. त्यांची ही बी आवडत आहे. राजन 5 एकर फुकेन मी इथं हाकलून लावीन तुम्हाला. मग त्यातला ऊस आहे ना, त्या ऊसाचा रस द्या की मला पप्पू. पेट्रोल कधी संपायचं काय माहिती? बघितलं का कशी अवस्था झाली? दवाखान्यात आणलं होतं खर्च करून आम्ही माहितीये का? वहिनी मला सांगा, अण्णा म्हणतात मी हाणले नाही. अहो अण्णानीच मारलंय. ते म्हणतात मारले नाही बाळा, माझा मित्र आहे, कशाला मारीन मी? अण्णा तुम्ही म्हणला का येऊन घर जर हाणीन? कशाला म्हणेन अध्यक्ष मी? मग तुम्हाला कोणी सांगितलं असं? तुम्हाला मामा कोणी सांगितलं? बाबा किती खोटं बोलतोय माणूस. कोणी सांगितलं तुम्हाला? सरपंचाने सांगितलंय. थांबा, तू पण म्हणले असं अण्णा म्हणलं, कोणी सांगितलं तुला? ते सरपंचाची पार्टी वाटी सगळे आमच्या घरी आलते. आता आला का? आग लावली. म्हणजे बाळा ही राजकारण आपल्या विरोधकांनी केलंय आणि आपण खुशाला आपल्या सासऱ्यांना शेपलत बसलोय. ती काय आली सरपंच ही पाटील ही? भाऊ हाणू का सगळे धरून? हे का ना काय हातात घ्यायचं नाही. अरे घरा पैसे आले की हाणू का तू गावात नाही ना. संजू शेठ तुमच्या घरून येऊन माराय सांग का? घरी येऊन माराय सांग का? चाललंय काय राव? 1 मिनिट सरपंच, आमच्या घरी आणि बाळासाहेबांच्या सासऱ्यांना तुम्ही म्हणला काय अण्णा परत येऊन घरदारासहित सगळ्यांना हाणणार? नाही तसं काय बोलायचं संबंधच नाही. बोलले होते की तुम्ही घरी येऊन बोलले की नाही. ते सगळं मरू द्या. पाटील आमच्या विरोधात घेऊन बरं हिंडताय तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, गावचे प्रथम नागरिक सरपंच आहेत. या समजदार माणसाला मी समजावून सांगितलेलं, चांगला चोख दिलेला आहे. समजदार मी असताना ह्या गावामध्ये असं कसं काय होतंय? हा समजावून सांगितलं का नाही सरपंच मला? वय संजून मेंबर संजय पाटील. हा का बरं तसं तुम्ही चुकीचं सांगितलं? माझ्या घरी सांगितलं, बाळासाहेबांच्या सासऱ्याला सांगितलं की अण्णा हाणायला येणार आहेत म्हणून. गाव गाडा चालवत असताना मी नेहमी अडचणीत येतो. काय संजू तुला मी सांगत होतो असं काय बोलू नको. सरपंच ऐकून घ्या आधी, पूर्ण ऐकावं आणि मग पटा चालवावा. तुला कुणी सांगितलं तसं बोलायला? मी अडचणीत आलो ना. काय अडचणीत आला? तुम्ही अडचणीत 3 कुटुंब अडचणीत आणली तुम्ही. पप्प्या मला बुंदी पाहिजे. बुंदी पाहिजे. अहो तुम्ही येत का? तुम्ही नको केले आम्हाला गावात तिघांनी. तेव्हा शास्त्र घेऊन आला 3 आणि ही भांडी ती काही एकत्र भांडली. मग त्याचा फायदा घेऊन ही लवकर बिलाबत खावा लावली म्हणून आम्ही हे डोकं लावलं. तुझ्या ताटाला खडे पडलं काय? कच्च्या पाण्याला बोलावलं माझ्या सासऱ्या आल्या का? घर जावा झाल्या सासरा हित ठेवलाय. ऐका, माझे एक लक्षात आलं बाळासाहेब, ही भांडणं आपल्या गावातली पाटील नाही तीच. सासरं बाहेर गावचं, बाळासाहेबाचं सासरं बाहेर गावचं, अण्णा बाहेर गावचा, ह्यो शहाणा शेशी बाहेर गावचा, भांडणं ह्यांच्यात झाली आणि आपल्या डोक्याला का ताप आहे? अहो अध्यक्ष, गावगाड्याचे चलत असं बांधलं चंटन, पण पाहुणे सुद्धा ह्याच्यामध्ये म्हणणार काय हो? अहो पाटील ती लगेच जावी म्हणून आम्ही ही पेटावलं. मी अजून बी म्हणते यार तुझ्या काय ताटाला खड्डे पडलं वय? अरे पाहुणा रावळा 1 दिवस राहत नाही. मैतीला आलेला माणसाला सुद्धा चहा सुद्धा तुमचे खानदान पाजत नाही आणि ह्यांना तुम्ही हिटावतावर ना. तुम्ही खानदानात आमच्या नसल पाजत लगेच जातात, पण तुम्ही राव हे ठेवून खान बांधून मला बरं अध्यक्ष
तुम्हाला सांगतो अक्षरशः आमच्या चुलत्या पुतण्याचा जीव आहे ना ह्या भांडणानं किकलाय. रोज 50 माणसं आम्ही हाताखालनं काढतोय दोघं किती माणसं मारणारा राहू द्या राव. मगाशी जागा पुरली का तो पळायला? आबा तोंडात होता बा मगाशीच गेला. तू ताबा ठेव. मी त्या राजाला सांग कशाला हाडू सुद्धा वाटलेलं येऊन द्यायचं ना. अरे बाळो अरे मग आवर की कुठे एवढा पोरगा माझ्या सासऱ्याला. अरे त्यांच्यामुळे काय झालाय तीच मिटवायचं चाललंय का ना. अक्कल शिका म्हणा तुझा चुलता नाही तर मी पण मगाशी म्हणला मी त्यांना ताणलं आणि आबा म्हणतोय मगाचं कमी झालं का? कुणी कुणाला ताणलंय? अहो भाऊ तुम्ही काय सांगितलंय ज्येष्ठांचा आदर करायचा. मला आबा दिसलं मग काठी घेऊन पण मला तुमचा शब्द आठवलं. शिवाय आदर राखला. आबा तोंडावर ठेवा आबा तोंड हानी ना तुझं. मग आम्ही दिसलो का पळा? बघितलं 50 माणसं मारणार आधी मुगला मारायला शिक आणि मग 50 मारायला जा. बरोबर आहे. खरं बोला तुम्ही. चेअरमन खरं काय झालं सांगा हो. अण्णा खरंच म्हणलं होतं का असं? चेअरमन खरं सांगा आमच्या मैत्रीचा प्रश्न आहे इथं. सगळं खरं सांगतो. सगळं खरं. संजू शेटने केलंय सगळं साफ चुकीचं आहे. तुम्हाला मी सांगतो काय झालं. ह्या सासऱ्यांची भांडणं लागली. ही सासऱ्यांची भांडणं लागलेली त्यात पाटोळे मिटवाय गेलं तर ती पाटोळ्याने परत आम्हाला तिघाला येऊन सांगितलं की ह्यांची भांडणं लागल्यात. मग संजू शेटने राजकीय फायदा घेतला. म्हणला ही आपल्याला नरत्यात. कोण? तुम्ही तिघं, रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब ही आपल्याला तिघं नरत्यात. म्हणून संजू शेट काय म्हणलं की म्हणली आता सासऱ्यांचा विषय सोडून द्यायचा. सासऱ्यांना काय सांगायचं त्यांच्या घरी जाऊन भांडणं लावायची त्यांच्यात. आणि मग त्यांच्यात भांडणं लावली की बरोबर ही जावाय एकत्र येत नाहीत. ही संजू शेटचं धोरण. म्हणजे संजू शेटला असं वाटलं की ह्यांच्यात भांडणं लावली की ही तिघं एकत्र येणार नाही ती ह्यांची मैत्री तुटणार. असं संजू शेटचं धोरण. हे मी खरं सांगतो. चेअरमन पूर्वीचा सूर्य एक वेळ पश्चिमेला उगवल पण बाळाजी सुभाषरावजी रामभाऊची मैत्री तुटू शकत नाही. चुकीचं केलं बरं का तुम्ही. आमची मैत्री सोडायसाठी आमच्या पाहुण्यारावळाची भांडणं केलं. अहो तुमची तशी मैत्री त्याचाच फायदा घेऊन मी आमच्या मैत्रीचा मान राखला. ह्यांनी मला सांगितलं सरपंचानी की ह्या मैत्रीत मिठाचा खडा तूच टाक. हे संजू तोंडावर ताबा ठेव. याद राख माझ्याशी गाठे. खरं तुम्हीच सांगितलं का नाही मैत्री तुटली पाहिजे. संजू शेटला बरं बोलू नका. हे सगळा तुमचा काळा बाजार आहे. काय सांगताय तुम्ही? संजू मेंबर हे चुकीचं आयुष्य केलं. गेले राव ह्यांच्या कुरगुड्या करण्यात या. संजय मेंबर पेटला होता तिकडं 2-3 महिने तिकडं जायचं नव्हतं. नाही ह्या बी कुरकुड्या तुमच्या समोर आल्या नसत्या पण मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला चाललो आणि ह्या तिघांना झापलं तेव्हा ही खरं सांगायला. बरं असं नका लय भावनिक होऊ नका. ऐका भावनिक होऊ नका. मला काय म्हणायचं अण्णा, रात्री पप्पूच्या जागरणात तुम्ही ते एका पंक्तीला शेजारी बसला, एकमेकांना मटणं वाढत होता, लिंबू वाढत होता आणि मग भांडणं आज होण्याला कारण काय झालं? अहो माझी जीवलग दोघं, माझी सीमा, माझी दुर्गा, तशी जीवी लेकरू मला तिन्ही सारखीच आहेत. ती माझ्या भावासारखीच. औराती यांना खळगोट वाटलं काय गडबडीत कुणीतरी माझ्या ताटातलं मटण दिलं मी यांना. भांडणं काय झाले आज? गुन्ह्या गोविंदाने आमच्या गप्पा चालल्या होत्या. जरा थोडस जावयांची प्रशंसा काय केली आणि ही माकड म्हणलं यांना अण्णा लय डेंजर आहे तुम्हाला आणि मध्येच वाचकलं. हे दोघांना होय ही शशा माकड म्हणलं. काय म्हणलं अण्णा तुम्हाला ऐकत नसतो तोवर ही पाहुणा म्हणतोय आबा अण्णाच्या तंगड्या मोडीन, ही म्हणते कंबरट मोडीन. मग माझ्या काय मेंदू ताबा राहिला नाही तरी सुद्धा मी हाणलं नाही यांना, दापलं फक्त. शशी काय म्हणला तुम्हाला? तो म्हणला अण्णा तुमच्या बरगाड्या मोडत्या, अण्णा फौजीत तुम्हाला नीट होणार नाही. त्याच्यामुळे असं म्हणला होय. असं म्हणला होय रे. आला का? तसंच बघितलं मी. म्हणजे बघा रामभाऊ, ही पोर म्हणलं अण्णांच्या नादी लागू नका नाही तर लय बेकार आहेत. त्यामुळे आमची दोन्ही सासरी भडकली आणि अण्णाच्या अंगावर अटॅक केला. पण अण्णा मला सांगा सुभाषराव, मला सांगा ही भांडणं जी झाल्यात ह्यातला गावातला स्थानिक कोण आहे? कुणीच नाही. शशी स्थानिक आहे? अजिबात नाही. सुभाषरावचा मामा स्थानिक आहे, अण्णा स्थानिक आहे, हे आमचा आबा स्थानिक आहे. हानी बाय पाहुण्याची आणि गावात काय झालाय? गावातल्या जे टकोऱ्याला ताप. जागरण गोंधळ कोणाचा? पप्याचा. आणि भांडणं कोणाची? स्वारी. जागरण गोंधळ पप्याचा आणि दुसऱ्या दिवशी नुसता गोंधळ ह्यांचा. अण्णा मग आमचं सासर यांना कोणी मारलं? आणल्याशिवाय झालं का? बघा अध्यक्ष, हे पोरी काय झालं, या माकडाने त्यांना भडकावले होते, माझ्यावर धावून आलं आणि फक्त त्यांना मी असं केलं फक्त. अण्णा काय झालं बाबा? मेंदूची शिर त्यांची उठते लगे. अण्णा त्यांचा मेंदू कमकुवत आहे का नादी लागताय?
इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ ही जागा आलं मामाजी अरे काय लग्नाला काय एकत्र सगळी आपण सगळे छान एकत्र काय मामा पप्पूचा रात्री जागरण गोंधळ होतं का काय मटण अरे काय पप्पूचं मटण होतं खतरनाक अण्णांनी बरं का एक नंबर आम्हाला कमी वाटलं होतं बरं का पण अण्णांनी आम्हाला एवढं मटण दिलं हो स्वतः उपाशी राहिलं दोस्त असावा असा बघा दोस्त असा पाहिजे हवा आता माझी न ती जोडून खाल्ला असलं पापेजातलं मटण तर बॅगा मारा गाड्या बाबा पाहुण्याच्या दारातले थांबू नाही गाड्या मामा अण्णा आबा उद्या पिशव्या मारा गाड्या पहिल्या गाडीने तुम्ही पाहिल्या आणि जावा इथली स्थानिक आम्हाला सुखाने आण खाऊन द्या वेळ कुणाला थांबायला पेरणी उरकायची आम्हाला निघालो आबा आजचे दिवस त्या लेकरांनी खुरमुंडी काय थांबवले बाळासाहेब कोणाची खोलमिडी करताय थांबा थांबा बाळासाहेब जत्रा भरली का काय गावची बरं झालं सगळी सापडली सुभाषराव ओ लाईट बिलाचा विषय नंतर जाऊ बळा अहो सगळीकडे काय लाईट बिलच असते काय काय म्हणणं काय तुमचं माझी या गावातून बदली करा बाबा कुणी अडवलाय तुला मला नको इथं अजिबात अहो चांगलं काम करताय काय झालं आवाज आला तुला मी ऐकून तरी घ्या काय माझं म्हणणं आहे ती गाव मी काम चांगलं करतोय प्रत्येक जण माझ्या कामाचं कौतुक करतोय अहो पण तुम्ही लोक परवडली हो तुम्ही दोघं तिघ जण परवडली पण तुमची ही पाहुणी अजिबात नाही बाबा काय केलं त्यांनी अहो आपापसात झेंडी भांडणं करायची आणि मार मी खायचा का कसं शक्य आता ही भलतच आहे काही मिळतं तुझा काय भांडणं थांबा 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 कसली भांडणं कसली भांडणं कुठली भांडणं विचारा की ह्यांना कसली भांडणं अहो केवढी हाणामारी सोडवाय मी गेलोय आणि मला कुतटलाय ते अन्न का हाणलं त्याला अरे पण तो आमच्या गावचा तंटा मुक्तीचा अध्यक्ष का पोलीस पाटील कशाला कळवणीत बसला तू बाळासाहेब एकतर बोलून तरी थुकायला तर थुकून तरी बोलणार हो मामा भांडणात ती आलत काय अरे कुठली भांडणं आम्ही गुन्हा गोविंदानं पाहुण्याला का काल कसलं मटण बिटण खाल्ले आणि काय ते नृत्य होतं छान एकदम बर का अजून कुणा कुणाची जागरण आहेत का काय माणूस आहे अगदी काही खोटं बोलते का काय डोळथर धडीत डोळ्यात एकच भांडणं करताय की हो पाटुळे आमच्या पाहुण्याचं मिटलंय त्यात तुम्ही आगीत त्याला होतो ना विषय संपला आणि तुम्ही वाईट काम केलं की बदली मनाने होती आम्ही बदली करणार कोण आणि ऐका हे सगळा जो काही वाद झाला हा शशीने एक ठिणगी टाकली त्यामुळे झाला शशीची पण काही चूक नव्हती तो ओघात बोलून गेला पण बाळासाहेब शेवटी पाहुणे रावळ्यांच्या शिवाय पण आपल्या घराला गडपण नाही पाहुणे रावळे येतात आणि पप्पून प्रेमाने सगळ्यांना निमंत्रण दिलं म्हणून एकत्र आले तर पाहुणे रावळे पण आले पाहिजेत फक्त कसं आहे आज जो काही वाद झाला तो भविष्यात झाला नाही पाहिजे संजय मेंबर मैत्री तुमची पण कायम राहिली पाहिजे आमची पण सासऱ्यांची पण राहिली आली की गावातल्यांनी तुमच्यासारख्यांनी त्यांच्यात लावालावी नाही केली आता रामभाऊच्या चहा घ्यायचा तुम्ही सुद्धा जरी विरोधक असला तरी आमच्यातच होय काय वाटतंय चला 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 चला